नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज ठाकरेंच्या 9 ऑगस्टच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेत श्रीवर्धनसह दक्षिण रायगडमध्ये असंतोष। पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या आगामी 9 ऑगस्टच्या रायगड जिल्हा दौऱ्यापूर्वी दक्षिण रायगड आणि श्रीवर्धन तालुक्यात मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे। स्थानिक अंतर्गत असंतोष उफाळून आल्याने पक्षात मोठी फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। गेल्या 5 वर्षापासून श्रीवर्धन तालुका प्रसार माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे सुनील विठोबा रिकामे यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे। त्यांनी आपला राजीनामा तालुकाध्यक्ष मृदासभाई काशीनाथ तोंडलेकर यांच्याकडे सोपवला। वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले असले तरी मी पक्षातील पदाचा राजीनामा देत असून माझी निष्ठा कालही, आजही आणि यापुढेही राजसाहेब ठाकरे व संपूर्ण ठाकरे परिवाराप्रती कायम राहील असे स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार दक्षिण रायगडमधील एका वरिष्ठ नेत्याच्या मनमानी, अहंकारी वागण्याला आणि गैरवर्तनाला कंटाळून कार्यकर्ते नाराज झाले आहेत। स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलादपूर येथील पत्रकार परिषदेत दौऱ्याची घोषणा केली। यात माणगाव, पेण व पनवेल येथे पक्ष कार्यालयांचे उद्घाटन तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी राज ठाकरे करणार आहेत। एकीकडे वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीला लागले असताना दुसरीकडे दक्षिण रायगड मनसेतील अंतर्गत वाद आणि राजीनाम्यांचे सत्र यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे। राज ठाकरेंच्या आगमनापूर्वी हा वाद शांत होतो की असंतोषाचा भडका उडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।